वावरहिरे येथे नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते शिवरत्न पेट्रोल पंपाचं उद्घाटन उत्साहात। पाहूया सविस्तर बातमी। वावरहिरे येथे पहिल्यांदाच निर्माण होत असलेल्या HP पांढरे यांच्या शिवरत्न पेट्रोल पंपाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या उद्घाटन प्रसंगी नामदार गोरे यांचे पारंपरिक गजी नृत्य आणि भजनी मंडळाच्या जयघोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी वावरहिरे पंचक्रोशीतील आणि सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित होती। यावेळी पांढरे कुटुंबियांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम यादव यांनी केलं। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना पांढरे कुटुंबियांकडून स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। वावरहिरे येथे उभा राहत असलेला हा पेट्रोल पंप वावरहिरे आणि पंचक्रोशीतील लोकांसाठी प्रचंड फायदेशीर ठरणार आहे। हा पेट्रोल पंप होण्याआधी वावरहिरेतील आणि पंचक्रोशीतील लोकांना पेट्रोल किंवा डिझेलसाठी शिखर शिंगणापूर आणि दहिवडीला जावं लागत होतं। मात्र ही गैरसोय दूर होण्यासाठी वावरहिरे येथे उभारण्यात आलेल्या शिवरत्न पेट्रोल पंपाचा मोठा हातभार असणार आहे।
आज आपल्या सगळ्यांचे स्नेही, आपल्या सगळ्यांचे सहकारी हनुमंतरावजी पांढरे HP, दत्ताजी रावांचे आणि काकासाहेब या कुटुंबानं अगदी ग्रामीण भागातनं जाऊन साताऱ्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचं असं एक व्यावसायिक स्थान निर्माण केलं आणि व्यवसायामध्ये प्रचंड मेहनतीनं यश पण मिळवलं आणि त्या यशासोबत आज आणखी एक नवीन व्यवसाय त्यांनी जोडलेला आहे. या शिवरत्न पेट्रोल पंपाचा काम आता पूर्ण झालंय. त्याचा शुभारंभ आज या मान तालुक्यामध्ये आणि वावरेच्या हद्दीमध्ये आज या ठिकाणी होतोय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पांढरे बंधूंना, पांढरे कुटुंबियांना या व्यवसायासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देईल आणि आपण प्रचंड मेहनतीनं, कष्टानं, कामात सातत्य ठेवून जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर आपलं व्यावसायिक व्याप आपण वाढवलं आणि आम्ही मानदेशी माणसं म्हणून, मान तालुक्यातली माणसं म्हणून आम्हाला काही अभिमान आहे, आदर पण आहे की आपली माणसं त्या व्यवसायामध्ये मोठी होतात, संघर्षात पुढे जातात. तेव्हा संघर्ष करणाऱ्या माणसाला नेहमी आनंद होत असतो. जसा संघर्ष आम्ही करतो तसा संघर्ष व्यवसायात आपण पण करतात. आज या त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचे स्नेही विठ्ठल सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन कोळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुणाबा, हरिभाऊ, बाबासाहेबांची ओळख आहे का तुमची गावाची? बाबासाहेब पांढरे बंधू समोर आता माझी बसली सगळीच माझे कार्यकर्ते आहेत, माझे सगळे सहकारी बांधव आहेत, आमच्या लाडक्या बहिणी पलीकडे बसलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले युवक आणि ज्येष्ठ नागरिक बंधू, या पंपाचा शुभारंभ आज होत असताना मी आणखी एका पंपाचा शुभारंभ केला. मला वाटतं सिंगापूर पासून निघाले आहेत की सिंगापुरातले 2, पुन्हा इथला 2 ना सिंगापूर इथला एक. थोडं आता खूप मोठी पंपाची संख्या होत असताना गाड्यांची संख्या तेवढीच होते, वाढते. घरातल्या प्रत्येक माणसाला एक गाडी आहे. काही गाडी डबल पाळतात, काही गाडी 3-3 घेतात. अडचण काय नाही. पंप किती झाले तरी गाड्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आपण सगळेजण बघतो की अनेकांनी जरी उभा केला तरी सुद्धा चांगला चालणारा हा व्यवसाय. मला आठवतं मी लहान होतो, मी एकच त्या डंगाऱ्याचा पंप, काय त्या डंगाऱ्याची हवा तुम्हाला सांगतो. हा घरी म्हणजे गेलेल्या माणसाला गरज आहे का, पंपवाल्याला गरज आहे का, गेलेल्याला गरज आहे समजत नव्हतं. अशा परिस्थितीत बघता बघता आपण बघतो की हा तालुका विकासाच्या दिशेने चाललाय. आपण सगळेच आज या भागातल्या दुष्काळमुक्तीचा लढा लढतोय. काही भागातला दुष्काळ हटला, काही भागामध्ये अजून दुष्काळ आहे, काही भागातली कामं झाली, काही भागात अजून कामं चालू आहेत, काही भागातली कामं अजून नव्यानं करायची आहेत. आणि बाबासाहेबांनी आता बोलताना सांगितलं, आमचा दिगंबर बोलला आणि म्हणला की आता तुम्ही पहिल्यांदा तिथं आलाय तर थोडं तुमच्या मंत्रिपदावर पण बोला. आता दुसऱ्याच्या लग्नात वराडी व्हायचं बंद कर, कार्यक्रम घ्या म्हणून सांगा, त्याच्यावर बोलू मंत्रिपदावर. कार्यक्रम कुणाचा, लगीन कुणाचं,
त्यामुळं या ठिकाणी या परिसरातले सगळेच आपण बंधू आलेले आहोत. मला आनंद आहे की आज तुमच्या सगळ्यांचा सहकारी, आपल्या सगळ्यांच्या मातीतला एक सुपुत्र आज राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो. तर हे करत असताना मी अगदी नम्रतेने सांगेन की आपल्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडलं नसतं. सातत्यानं गेल्या 16 वर्षापासून 4 वेळा मला तुम्ही विधानसभेला निवडून दिलं. ते जर केलं नसतं तर कदाचित आजचा दिवस मलाही बघता आला नसता, आपल्या सगळ्यांना बघता आला नसता. आणि या मान खटाव तालुक्यामध्ये आजपर्यंत आपण अनमोल या तालुक्याला कधी मानाचं स्थान नव्हतं, कधी सन्मान नव्हता, तो राजकारणालाही नव्हता आणि तो त्या तालुक्यातल्या जनतेलाही नव्हता. जनतेला म्हणायची दुष्काळातला आहे आणि एकाला म्हणायची दुष्काळातलाच गेले आहे. आणि सगळ्यांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा होता. आपण बघतो की वेगाने हा दृष्टिकोन बदलला. जी सत्तेची चक्र कधी वाईट, कधी करारात, कधी साताऱ्यात, कधी कुठं असायची, कधी अकोल्यात असायची, कधी फलटणमध्ये असायची, तर ती बघता बघता ती सगळी सत्तेची सूत्र चक्र आमच्या दुष्काळी भागामध्ये आली. आज आपण सगळेजण बघतो मंत्री म्हणून बोलायला मी पुन्हा आपल्याकडे येईन. आत्ताच अजून आम्हाला वाटत सांगितलं की आम्हाला सगळ्यांना आमच्या जिल्हा परिषद गटाला वेळ पाहिजे, आम्हाला सत्कार करायचा आहे. सत्कार हा विषय नाही, पण आपल्याला मला भेटायचंय, मलाही आपल्याला भेटायला जायचंय. मी आजच सांगतोय की आजपासून 15 दिवस, 15 तारखेनंतर येणाऱ्या प्रत्येक शनिवारी रविवारी दोन्ही दिवस मी प्रत्येक दिवशी 15 गावांना भेट देणार आहे. तर घरी भेटायचं बंद करून, शेवटी मंत्री झाला वेगळा विषय आहे, पण आमदार झाल्यावर पण मी लोकांचे अजून आभार मानले नाहीत. आभार मेळावा झाला पण तो गावागावात जाऊन आपल्या लोकांना आपण कायम भेटायची भूमिका असते. तर येणाऱ्या 10-15 दिवसात एकदा मंत्रिपदाचं काम सुरक्षित झालं, आपलं एकदा सेट काम झालं, नियोजन व्यवस्थित चालू झालं की आपण गावागावामध्ये जाऊन लोकांना भेटायचंही काम आपण करणार. आज 26 जानेवारी आहे आणि या 26 जानेवारी दिवशी या देशाची राज्यघटना अंमलात आली. आणि या 26 तारखेला आपला मानदेशाचा सुपुत्र सोलापुरात जाऊन प्रजासत्ताक दिनाचा झेंडा फडकवून आला. आनंद झेंडा फडकवण्याचा तर अभिमान असतो, देशाचा झेंडा असतो. याच्यापेक्षा मला आनंद कशाचा असेल. मला मतदारसंघ असला तरी सुद्धा मला आनंद याचा आहे की मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये आमची विठुरायाची नगरी पंढरी आहे आणि पंढरीच्या नगरीचा पालखीचा सोहळ्याचं नियोजन करण्याची जबाबदारी आता तुमच्या सुपुत्रामध्ये जाणार आहे आणि पालखीची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. याचा मला सगळ्यात जास्तीच आनंद आहे. किंवा मंत्री झाल्यावर जेवढा आनंद होता तेवढाच या नगरीचा पालकमंत्री झाल्याचा मला आनंद आहे. आणि आपण सगळेजण आज स्वाभिमानाने सन्मानाने सांगतो की आमचा भाऊ मंत्री आहे. आता तुम्ही बघताय तुमची किंमत वाढलेली आहे. अख्ख्या भागाभागातनं अगदी बीड पासून, उस्मानाबाद पासून, अगदी अकलूज पासून फार कोपऱ्यातनं पाहुणा शोधत येतोय आणि आमच्याही माणसाची किंमत वाढते की आम्हाला भाऊकडे घेऊन चला म्हणतोय. तर आज मला अभिमान आहे की मी माझ्या माणसाचा सन्मान वाढवला, माझ्या माणसाची समाजाची किंमत वाढली, याचाही मला मनापासून अभिमान आहे. हे सगळं करत असताना बाबासाहेब आपण काही गोष्टीची जाणीव मला करून दिली की आज पाणी आपण इथं खाली सोडत असताना काही पाईपलाईनची कामं चालू पाईपलाईन मध्ये अपुरी आहेत. हेही काम येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण संपवायचं प्लॅन करतोय. हेही काम संपून जाईल आणि ही पाईपलाईन संपता 1-1.5 महिन्यात, 2 महिन्याच्या आत आपलं जे हा भाग आहे जिथं मी उभा आहे तिथून शिंगणापूर रुईपासून अगदी फुटबॉलपर्यंत, खाली अवंदावाडीपर्यंत, वरती पासून पांढरवाडीपर्यंतचा याचे काम आता आपण मार्गी लावले. परवा मंत्री झालो असलं तरी पहिली बैठक मी कुठली केली असेल तर
आमच्या भागाला पाणी देणारी सगळ्यात पहिली बैठक मी मंत्रालयामध्ये लावली आणि सुदैवाने हे खात्याच्या माणसाकडे माझे संबंध आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे खातं विखे पाटील साहेबांच्याकडे आहे, तेव्हा खात्याचा मंत्री मीच आहे, काळजी करू नका, काही अडचण येणार. या भागाचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये या तालुक्याचा कुठलाही पाण्याचा प्रश्न शिल्लक राहिला नाही पाहिजे हे स्वप्न मी आपल्या सगळ्यांना दाखवले. त्याच्या पृथ्वीमध्ये आता कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही. हे काम मार्गी लागेल. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्याला 4 महिने पाणी मिळतंय पण हे पाणी 8 महिने मिळालं पाहिजे असा संकल्प आपण केला आहे. आणि आता 16 धरणाचं कामही आपण हातामध्ये घेतोय. 16 धरणाचं काम 2-3 वर्षात पूर्ण झालं तर अरे भाऊ आता 16चं काम झालं की आपलं सगळी योजना ही 8 महिने होईल आणि 4 महिने पाऊस पडतो त्यामुळे अडचण येणार नाही. 12 शेती आमचा शेतकरी करेल अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे एवढंच सांगेन की किती मोठा झालो, अगदी मंत्री झालो, बोलताना अनेकदा सगळेजण आपण मंत्री म्हणून म्हणता, पण काही झालं तर मी तुमचा जयाभाऊच आहे आणि तो पहिला आहे. तुमच्या या लोकांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं. या गटानं मला कायम प्रेम दिलंय, या गावानं तर आतोनात प्रेम दिलंय. आता तर लोकसभेत विधानसभेच्या निवडणुकीत उच्चांकी मतदान केले. मला वाटतंय 1500 मतांच्या आसपास लीड एका गावाने दिले. किती 2100 मतं पडले, लीड 2100. 1600 मतांचं लीड एका गावानं दिले. आता आणि काय द्यायला पाहिजे गावाने? गावानं तर सगळं दिले आणि या गटानंही सगळं दिले. या गावातल्या गटातल्या प्रत्येक गावानं माझ्या प्रेम केले. ते एकदा नाही, दोनदा नाही, सातत्यानं केले. जरी यावेळी आंधळीगड तुमच्यापेक्षा 100-500 मतांना पुढे गेला असला तरी आंधळी गटात सातत्य नव्हतं, या गटात सातत्य आहे. या लोकांनी कायम प्रेम केल्याची जाणीव मला आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या समस्या, तुमच्या सगळ्यांची अडचण मला माहिती आहे आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या मान गटाच्या मातीतल्या माझ्या शेतकऱ्यांना संपन्न करून बागायतदार करण्याचं स्वप्न मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलंय आणि ते स्वप्न पूर्ण करू येणाऱ्या कालखंडामध्ये एवढाच शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो. आज या पंपाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एक नवीन उद्योग या पांढरे कुटुंबाने चालू केलेला आहे. त्या उद्योगाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. असंच मोठे व्हा, काम करा आणि आपल्या मानदेशाचं नाव उज्ज्वल करा एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी कुटुंबाकडून व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना, आमच्या सगळ्यांच्या वतीने आता एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आलेला आहे पण युवकांच्या मध्ये मी प्रचंड उत्साह बघतोय. पण हे प्रेम आणि हा उत्साह हे दुधारी हत्यार असतं. राजकारण्याला मिळालेलं प्रेम, लोकांच्या अपेक्षा या दोन्ही गोष्टीला जर मेळ बसला नाही तर राजकारणात अनेकदा नुकसान होण्याची शक्यता असते. कारण बघण्याचा दृष्टिकोन, पूर्वी मी भेटत होतो, अर्धा तास गप्पा मारत होतो, तसं सगळ्यांना वाटते आता भाऊनी बोलावं. आता मलाही तसंच वाटायचं. आमचे फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते तेव्हा आम्ही जाऊन 2-3 तास गप्पा मारायचो, सगळ्या चर्चा करायचो, महाराष्ट्राचं नियोजन कसं असायचं साहेब दिलखुलासपणे सांगायचं. पुन्हा साहेब उपमुख्यमंत्री झाले, आमची भेटी कमी व्हायला लागल्या. कधी कधी मलाही वाटायला लागलं साहेबांचं प्रेम कमी झालं की काय असं होतं. पण साहेबांचं प्रेम कमी झालं तर आता तर मुख्यमंत्री झाले, आता तर आणखी बिझी झाले. तेव्हा असं कधीतरी वाटतं की प्रेम कमी झालं का काय. पण प्रेम कमी झालं का नाही हे जेव्हा मंत्रिमंडळाची घोषणा झाली तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं आधी संपर्क मला कमी होतो, वेळ मला कमी देता येतो, म्हणून तुमच्याचं प्रेम कमी झालं असं कधी होणार नाही. मी तर वेळ देण्याचा प्रयत्न करणारच आहे, पण तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. शेवटी तुम्हीच माझी ताकद आहे, तुम्हीच माझी शक्ती आहे. त्यामुळं अगदी चुकलं तरी तुमचाच आहे आणि अगदी चांगलं झालं तरी तुमचाच आहे ही भावना कायम आपल्यामध्ये ठेवा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो. जे स्वप्न आपल्याला दाखवलंय, तुम्हाला सगळ्यांना दाखवलं ते सगळे मिळून पूर्ण करूया एवढंच सांगतो. पांढरे कुटुंबियांना पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका वन न्यूज साठी महेश शिंदे पाटील, दहिवडी.